बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाईन शिक्षण तासिकेत मी उपस्थित अधिकारी वर्ग, सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांचे स्वागत करीत आहे. आजचा माझा घटक आहे हास्यचित्रातील मुलं स्थूल वाचन. संकटसमयी बंद आपल्या शाळा, आंतरजालाने शिक्षण देतो बाळा. या ओळींप्रमाणेच किंवा या उक्तींप्रमाणेच इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षकांची शिक्षण देण्याची आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याची धडपड सातत्याने सुरूच आहे. याची प्रचिती येते ती BMCने सुरू केलेल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळेच आपण याआधी शिकवलेले पाठ किंवा व्हिडिओ कधी आणि किती वेळा पाहू शकतो आणि त्यामुळे आपली अध्ययन प्रक्रिया अखंडितपणे ही सुरूच आहे. मुलांनो, आधी बघूया इयत्ता 9वी मराठी विषयाची अनुक्रमणिका. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 9वीचा 2020-21 साठी वगळण्यात आलेला पाठ्यक्रम भाग 1 मधील कोणत्याही पाठ्यक्रम मधील पाठ क्रमांक 10 यंत्राने केलेला हाणण्यात आलेला आहे. भाग 3 क्रमांक 11 मातेची सावली, पाठ क्रमांक 14 आदर्शवादी मुळगावकर आणि BIC 5 सहवासात स्थूल वाचन हे पाठ वगळण्यात आलेले आहे. तरी देखील याखाली जी व्याकरण कृती आहे किंवा जो भाषा अभ्यास आहे त्यावर मात्र परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आज आपण भाग 1 मधील हास्यचित्रातील मुलं स्थूल वाचन, लेखक मधुकर धर्मापुरीकर यांचा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला समोर एक चित्र दिसतंय. चित्रात काय दिसतं आहे तर खेळणारी मुलं आहेत. पण चित्र म्हणजे काय असं विचारलं तर काय सांगता येईल? तर एखाद्या ठिकाणाचे, वस्तूचे, व्यक्तींचे हुबेहूब वर्णन करणे म्हणजे चित्र असं आपल्याला सांगता येईल. पण ही चित्र तर आपल्याशी बोलत नाही, प्रश्न विचारत नाही, हालचाली करत नाही, ती अबोल असतात. पण जेव्हा आपण त्या चित्रांकडे जाणीवपूर्वक पाहतो ना, तेव्हा ते आपल्याला खूप काही सांगतात बरं. बघा, समोर एक चित्र आहे. हे चित्र आहे मधुकर धर्मापुरीकर यांचं आवडतं असं व्यंगचित्र आहे. वरवर पाहता आपण जर बघितलं तर एक चित्र आहे असं आपण बघू. पण थोडं बारकाईने जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये? तर एक मोर्चा आहे, घोळका आहे मुलांचा आणि त्यांच्या हातामध्ये काही बॅनर आहेत. बॅनरवर काय आहे? एक स्माइली चेहरा आहे त्यांच्या हातात. ज्यांच्या हातात बॅनर आहेत त्यांचा चेहरा मात्र रडवेला दिसतोय. मग त्यात काय सांगायचंय बरं? तर आपण असं म्हणू शकतो की मुलांचं बहुतेक असं म्हणणं असावं की आम्हाला हसू द्या आणि तुम्ही हसा. बघा, मोठी माणसं हसणं कधीच विसरली आहेत, पण लहान मुलांना आम्हाला तरी हसू द्या असं बहुतेक यांची मागणी असणार आहे. असं चित्राच्या माध्यमातून व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. हास्य आणि विनोद नसते तर आपलं जीवन बेजोड झालं असतं. हसणं हे जीवनातील मीठ आहे. क्षणभर का होईना पण चित्र आपल्याला हसवतात, दुःख विसरायला लावतात, हे तितकंच खरं. तर या चित्रांप्रमाणेच जसा स्माइली चेहरा ठेवलेला आहे तसंच सर्व विद्यार्थ्यांनी चेहरा स्माइली ठेवूया, हसरा ठेवूया आणि पाठाचा आनंद घेऊया आणि सर्वांची सकाळ हसरे आणि आनंदी करूया. बघा, पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर, व्यंगचित्रांचे अभ्यासक आणि संग्राहक. जन्म 1954 स्थान, जन्मस्थळ नांदेड. बघा, आपण आतापर्यंत अनेक कविता अभ्यासल्या, कथा अभ्यासले, पोवाडे अभ्यासले, अनेक कथा अभ्यासल्या आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कवी, लेखक, संत यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेतला. आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून घेणार आहोत. ते आहे धर्मापुरीकर. बघूया. मधुकर धर्मापुरीकर नांदेड जिल्हा परिषदेमध्ये 2007 साली वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून निवृत्त झाले. धर्मापुरीकर यांना लहानपणापासूनच विनोदी लेखनाची, वाचण्याची आवड होती. नामवंत विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांची अपूर्वाई, पूर्वरंग ही पुस्तकं म्हणजे त्यांचा जीव की प्राण. धर्मापुरीकर यांनी 1982 पासून
स्वतः व्यंगचित्र काढण्यास प्रारंभ केला. दीपावलीच्या दिवाळी अंकासाठी पाठवलेल्या त्यांच्या एका व्यंगचित्राला त्या वर्षी 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला. मात्र चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेले नाही, म्हणून व्यंगचित्र काढणे त्यांच्या मनाला प्रशस्त वाटले नाही. म्हणून त्यांनी व्यंगचित्र काढणे बंद केलं आणि व्यंगचित्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्याला प्राधान्य दिले. अनेक आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकारांची चित्रे त्यांनी कात्रण स्वरूपात जमा केली आणि त्यांचे अनेक पुस्तक त्यांच्याकडे संग्रही आहेत. धर्मापुरीकर यांनी महाराष्ट्रातील बहुसंख्य व्यंगचित्रकारांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या व्यंगचित्राबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. असे मधुकर धर्मापुरीकर व्यंगचित्र या विषयावर विस्तृतपणे लेखन करणारे महाराष्ट्रातील एकमेव असे लेखक आहेत. अशी चित्रांची दुनिया आणि चित्रांची दुनिया आपण एक फिरून आणूया. त्यांची काही पुस्तके बघा. त्यांचे पुस्तक आहे अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण. हे किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेले पुस्तक आहे. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून 2016 सालचा पुरस्कार मिळाला आहे. R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज, स्वामी अँड फ्रेंड्स यांच्या पुस्तकांचा मधुकर धर्मापुरीकर यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यांचे लघुतम कथासंग्रह आहेत रूप, अप्रूप. हे एक पानाच्या कथा या पुस्तकामध्ये आहेत मुलांसाठी. पुढे आहेत विश्वनाथ, चिनकुल. ही त्यांची काही आणखी कथासंग्रह आहेत. परत रेषालेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसण्याच्या पलीकडे. ही त्यांची काही आणखी पुस्तके आहेत. असे मधुकर धर्मापुरीकर. आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. बघूया चित्र आपल्याला काय काय सांगतात. हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे, हे या पाठातून सांगितले आहे. हास्यचित्र आणि व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर या पाठातून घडवून आणलेली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतक्या सवय झालेली आहे की कार्टून ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र म्हटलं किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. बघा टीव्हीवर असे काही चॅनल आहेत मुलांनो की ती फक्त कार्टूनसाठीच ओळखली जातात. एकदा काही मुलं कार्टून बघायला बसली की तासनतास जागून हलत नाही, इतकी त्यात हरवून जातात. का? त्यांना आनंद मिळतो, त्यांचे मनोरंजन होते. पण ह्याच कार्टूनला जर आपण व्यंगचित्र म्हटलं तर आपण थबकतो, इतकं चकित होतो. इतका कार्टून शब्द आपल्या अंगवळणी पडला आहे आणि व्यंगचित्र शब्द आपण कधीच मागे विसरून गेलेलो आहोत. पुढे आहेत ती आहेत स्ट्रिप्स कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. बघा सकाळ वृत्तपत्रामध्ये चिंटूचं नेहमी सदर असतं पेपरामध्ये. चिंटू हे त्याचं सर्वात महत्त्वाचं असं उदाहरण आहे. या चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कोणातरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी कधी आपल्या एका भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहुणे खुदकून हसू येतं आपल्याला. हे चित्र असतं हास्यचित्र. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? बघा इथे चित्र दिसते आपल्या खाली. 3 चित्रांची मालिका आहे. पहिल्या चित्रामध्ये चिंटू हट्ट करताना दिसतोय की तुम्ही मला कुत्रा पाळायला परवानगी दिली नाहीत ना तर मी जेवणारच नाही. त्याच्या आईला बरोबर माहिती हट्ट कसा मोडायचा. मग ती पटकन म्हणते, अरे अरे मी तर पावभाजी केली होती आज. चिंटूचं उत्तर, मला उद्यापासून असं म्हणायचं होतं. म्हणजे काय? चिंटूचा खोडकरपणा आणि त्याचा हट्ट कसा मोडायचा हे बघून आपल्याला हसू येतं. ही आहे चित्रमालिका हास्याची. आता कार्टून. मग कार्टून कार्टून कोणाला म्हणायचं? कोणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की झालं कार्टून. कोणी म्हणेल त्यात एक जोक असतो. कोणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचले की आपल्याला हसू येतं वगैरे वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला जर हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास ते अशी करता येईल की सफाईदार रेषाने लिहिलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. काय सांगितलं की सफाईदार रेषाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. याचं वैशिष्ट्य काय?
तर ते पाहिले की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे काय? की हास्यचित्राचा पुढला टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण किंवा हसवणं त्याचा हेतू नसतो. तर व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रणापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात काही गमती विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं. पुढे बघा ही 2 चित्र आहेत. एक आहे हास्यचित्र आणि दुसरं आहे व्यंगचित्र. मग हास्यचित्र म्हणजे काय? चित्र आपण जर बघितलं पहिलं, तर काय दिसतं आपल्याला, की वेड्या-वाकड्यांचा मिशा घातलेला माणूस आहे. त्याचा चेहरा, त्याचे डोळे, त्याचे कान हे पाहून आपल्याला हसू येतं. म्हणजेच काय, की सफायदा रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे काय? तर हास्यचित्र आहे. ते बघून आपल्याला हसू येतं. दुसरं आहे व्यंगचित्र. त्यात काय आपल्याला दिसतंय, की नीट आपल्याला संदेश दिसतो, की घरात बसा. घराबाहेर विनाकारण पडलात तर कोरोना होऊ शकतो. त्यात असा संदेश आहे. म्हणजे हसू पण येतं आणि त्यावर काहीतरी संदेश पण दिलेला आहे. हा दोघांमधला फरक आहे. हास्यचित्र म्हणजे काय, की ते आपल्याला हसवतं आणि व्यंगचित्र म्हणजे काय, की हसण्यावर काहीतरी विचार याच्यामध्ये मांडलेला असतो. म्हणजेच काय थोडक्यात, तर व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. आता बघूया, की लहान मुलांची चित्र काढणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे किंवा मुलांसाठीच नाही, तर चित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकाराने लहान काढलं, तर थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला, तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे! मग दाढी-मिशा नसल्या होईल चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसे होणार नाही. त्याला शर्ट-चड्डी घातली, की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला, की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य असतं, की मुलांचं चित्र काढणं हे खूप कौशल्याचं काम आहे. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातून मूल हे मुलासारखं दाखवणं हे सर्वात कठीण आहे. ही 2 चित्र बघा खाली मुलांची. त्यात चित्राचे हावभाव, त्याचे डोळे, त्याचं हसणं, त्याचे केसं, त्याची केशरचना, त्यांचे कपडे हे बारीक-सारीक गोष्टींचा नोंद चित्रकाराला चित्र काढताना घ्यावी लागते. तेव्हा ते मूल लहान वाटतं, ते निरागस वाटतं. नंतर आपण चित्र काढायला घेतलं, काढतो गणपती आणि होतो मारुती, असं होता कामा नये. म्हणून व्यंगचित्रकाराचं खूप मोठं कौशल्य आहे ते लहान मुलांचं चित्र काढण्यामध्ये, त्यांचे हावभाव रेखाटण्यामध्ये असतं. तर आता पुढे मधुकर धर्मापुरीकर यांनी अनेक व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास केला आहे आणि लहान मुलं कशी कशी काढली आहे, त्यांच्या हसण्या बोलण्यातून लहानपण कसं उमटवलं आहे, हे आपण बघूया. सर्वात प्रथम आहेत श्री द फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार. बघा, जे काम साहित्य क्षेत्रामध्ये पु. ल. देशपांडे यांनी केलं, वाचकाला कळकळून हसवलं, तेच काम व्यंगचित्राच्या माध्यमातून श्री द फडणीस यांनी केलेलं आहे. त्यांची चित्र जर पाहिली तर आपण बघू शकतो, शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची चित्र होती. ती पाहताना गणिताचा भाव कमी झाला होता मुलांचा. त्यांचे चित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात, असा आपला समज. मात्र या चित्रामध्ये फ्रॉक घातलेली लहान मुलगी लहान मला दूध पाजावं तशी लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे. तेही किती काळजीने आणि दुधाच्या बाटलीने. बघा, लहान रोपटं आणि लहान मुलगी यांचा अचूक भावबंद याच्यात टिपलेला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीने पाणी देताना तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव खूप अप्रतिम आहेत. भली मोठी दुधाची बाटली सावधीने सावरलेली आहे आणि कमरेत वाकून ती रोपट्याला अगदी सावकाश पाणी घालताना तिची ओतप्रत माया हे डोळ्यातून टपकते आहे. हे ममताचे भाव चित्रकाराने येथून रेखाटलेले आहे. म्हणजेच काय, की भाव रेखाटणं ही खूप मोठी कला ह्या व्यंगचित्रकाराच्या अंगी आपल्याला बघायला मिळते. श्री द. फडणीस यांची आणखी काही चित्र आहेत. पहिले बघा, इयत्ता पहिली मधलं गणिताचं मुखपृष्ठ दिसतंय. त्यात काय दिसत आहे, की गणित आणि वजा ह्या ज्या गणिती क्रिया आहेत, ज्या मुलांना कठीण वाटतात, गणित विषय आवडत नाही, त्यांचं कुठेतरी भीती कमी व्हावी आणि आवड निर्माण व्हावी गणिताविषयी म्हणून त्यांची चित्रे
या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. दुसरं आहे बघा, की एक महिला दिसते. ती काहीतरी खरेदी करण्यामध्ये मग्न आहे आणि पुढे दिसतंय, की एक सायकल आहे. सायकल स्टँडला तिने तिच्या मुलाला अडकवलेलं आहे. म्हणजे महिलांचा छंद खरेदी करण्याचा, त्याची आवड आणि त्याबरोबर जबाबदारी ही चित्र यातून आपल्याला दिसून येते. असे श्रीधर फडणीस ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत. पुढे आहेत बघा श्याम जोशी, मराठीतील मागच्या पिढीचे महत्वाचे चित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या अगदी उलट, नाजूक आणि लवचिक. आपण आता चित्र जे बघितलं श्रीधर फडणीस याच्यात कसं होतं, त्यांचं चित्र जाड रेषांचं चित्र होतं, बॉर्डर. पण आता त्याच्या उलट चित्र नाजूक आणि लवचिक अशी त्यांची रेषा आहे बघा आता या चित्रामध्ये. 2 चित्र आहे इथे. पहिले चित्र आहे अगदी रांगणारं मूल दाखवलंय बघा उद्गारासकट. काय उद्गार आहेत त्याचे? की अख्खा भारत बंद असला तर आम्ही बुवा उघडेच असतो. हे यांना काय सांगायचे मुलाला सांगायचं आहे? की लहान मुलांचं निरागस विश्व. त्याच्यामुळे कपडे देखील नाहीये. पण बाजूला काय चाललंय अवतीभोवती याच्याशी त्याला 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 काही देणं-घेणं नसतं, हे तो समजतं. दुसरं आहे एक मुलगा गणपती बाप्पाला फूल वाहतोय बॅडमिंटनचं आणि काय म्हणतोय, "बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा." म्हणजे काय, की बाजूला मला बागेमध्ये एकही फूल कुठेच मिळालं नाही. त्यामुळे हे फूल तू मानून घे पूजेसाठी. यातून काय सांगायचं आहे, की पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे, वृक्षांची लागवड कमी होत चाललेली आहे, निसर्गाचं नुकसान होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला निसर्ग संवर्धनाची गरज आहे. हे भाष्य यातून आपल्याला जाणवतं. दोघांच्या बालकांच्या बोलण्यातून काय केलं व्यंगचित्रकाराने, तर गमतीदार भाष्य केलेलं आहे आणि हसता-हसता देखील प्रबोधन करण्याचं काम श्याम जोशी यांनी चित्राच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. आणि हाच फरक आहे चित्रामध्ये आणि हास्यचित्रामध्ये. चित्रामध्ये हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो. तर हास्यचित्रामध्ये विनोदी माणूस एखाद्या वागण्या, बोलण्याची हुबेहूब नक्कल करतो. ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल यामध्ये असते. पुढे आहेत डेव्हिड लँगडन. हे आहेत अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत बघा. त्यांची 2 हास्यचित्र आहेत. पहिल्या चित्रात काय दिसतंय आपल्याला, की चतुर मुलगा आहे, पैशांचा गल्ला फोडतोय. हाताचा पराक्रम आपल्याला दिसतोय आणि त्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. चित्र बघा पहिलं आता. तर काय दिसतंय, तर एक मुलगा आहे. तो काय करतोय, पिगी बँक फोडतोय आणि फोडताना त्या चेहऱ्यावरचे भाव, बिचकणे, घाबरणे, कुणी आपल्याला पाहत तर नाही ना, तरी फोडण्याचा प्रयत्न हे दिसतंय. आणि एवढं सगळं करून निघालं काय, तर 2 नाणी. म्हणून ते झालेली फजिती. हे सगळे भाव चित्रामध्ये सुंदरपणे रेखाटलेले आहेत आणि हे बघून आपल्याला हसू येतं. दुसरं आहे भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का? का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्या रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं, की मुलं उगाच रडतात. तसंच हा रडतोय, बाकी काही नाही. पण चित्रात लक्षपूर्वक पाहायला दिसतं, ती सेफ्टी पिन आणि विचार येतो, "अरे, अरे! ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने बोकाड पसरले असणार." असेच असावे. कारण मुलाच्या रडण्याला काहीतरी कारण असतं. त्याचा हातपाय कसे काढलेत बघा. बघा व्यंगचित्रकाराचं कौशल्य काय असतं? तो दाखवतो एक आणि सांगायचं असतं तिसरंच. आपण बघतो कुठे? काळ्या रंगाकडे. तो का रडतोय? हे बघितलं का आपण? नाही. नंतर आपल्याला समजतं सेफ्टी पिन टोचली आहे म्हणून तो रडतोय. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं बघा लहान मुलं उगीच रडत असतात. त्यामुळे आपण लक्ष देत नाही. आपण कामं करत राहतो. पण कधी-कधी असं नसताना लहान मुलं कधी कारण आहे म्हणूनही रडतात. त्यामुळे आपण लक्ष देणं आवश्यक आहे, असे इथे आपल्याला व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. पुढे आहेत बघा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण. लहान मुलं दिसतात कशी चित्रामध्ये, त्याचं नेमकं काय रहस्य आहे, हे पाहायचं असेल ना, तर ज्या व्यंगचित्रामध्ये मोठा मुलगा आणि छोटा मुलगा दोन्ही आहेत, तर पहा. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा. तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, चेहऱ्यावरचे उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळला वैतागलेला मुलगा, तेच हात, पाय, तेच नाक, डोळे. पण फरक कुठे आहे, की ज्यामुळे हा माणूस मोठा वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं.
आकार लहान मोठे पण आहेच, पण त्यापेक्षा अधिक काय आहे? ग्रामीण भागामध्ये बघा पूर्वी, की घरोघरी नाभिक जाऊन केस कापायचे मुलांचे. त्याप्रमाणे ते दिसतंय आपल्याला, की तो मोठा माणूस काय म्हणायचं? त्याच्या हातावरची केसं, त्याच्या मिश्या, दाढी, त्याच्या डोक्यावर पडलेलं टक्कल, त्याची बसण्याची पद्धत, त्याच्या कानाला लावलेला कंगवा, त्याच्या सामानाचं सगळं सामान, ह्या बारीक साऱ्या गोष्टींची उत्तम नोंद चित्रकाराने यात घेतलेली आहे. त्यावरून तो मोठा माणूस म्हणू शकतो आपण. आणि समोर बसलेला लहान मुलगा, त्याचा कंटाळलेला चेहरा, असे विरोधाभासाने इथे हास्य निर्माण झालेलं आहे. पुढे बघा आहे चिंटूची चित्रमालिका. यात काय दिसतंय आपल्याला? इथे फरक दिसतो. पहिल्या चित्रामध्ये चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही कळत नाही, की त्याने असं उत्तर का प्रश्न विचारला असेल? मग आता तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ आपल्याला समजतो आणि त्या अर्थाने उत्तम व्यंगचित्र आहे, नाही का? बघा हे चित्र जर बघितलं, तर बाबांना वाटतं, की चिंटू नदीचं पाणी कुठं जातं? असं जिज्ञासापूर्वक विचारतोय. ते उत्साहाने उत्तर देतात. पण पुढच्या चित्रात त्यांना समजतं, नदीत चावी पडली तुमच्या गाडीची म्हणून विचारतोय. आणि या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा, बाबांचा चाललेला भ्रमनिरास हे एकदम गमतीशीर आहे. हे चित्र बघा अजून एक आहे चिंटूचं. चिंटू झालेली फजिती हे आपल्या इथे दिसतंय. तो तितका खोडकर आहे, तितकं त्याची फजिती पण देखील झालेली आहे, दिसते आहे. हे इथे आपल्याला दिसतंय. पुढे आहे बघा हंगीर आणि व्यंगचित्रकार रेबर. आता आणखी एक गंमत पाहू. ते चित्र बघा हे. चित्र पाहताच आपल्याला वाटतं, ही 2 वेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आहे आणि एक मोठा माणूस आहे. पण भिंतीला लावलेलं ते एकच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहायला लक्ष येतं, की दोघं मुलंही एकच आहेत. लहानपणी हा मोठा वाजवतोय व्हायोलिन आणि आता मोठा झाल्यावर हा मुलगा लहान व्हायोलिन वाजवतोय. लहान मुलांना मोठ्याचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण आपला छंद अधिक खोल आणि सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. चित्र आपण नीट बघितलं तर आपल्याला काय दिसतं, की लहान मुलगा आहे. तो स्टूलवर चढून भलं मोठं व्हायोलिन वाजवतोय आणि तोच मुलगा दुसऱ्या चित्रात काय दिसतोय, की छोटंसं व्हायोलिन वाजवतोय. लहान मुलांना काय असतं मोठं आकर्षण असतं, बाह्य आकाराचं आकर्षण असतं. पण जशी मुलं मोठी-मोठी होतात, समजदार होतात, त्यांचा छंद हा अधिक सूक्ष्म आणि अधिक प्रगल्भ होत जातो आणि त्यांचं आकर्षण हे कमी-कमी होत जातं. हा विचार खूप सुंदरपणे यामध्ये रेबर यांनी मांडलेला आहे. पुढे आहेत बघा ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलेर यांचे हास्यचित्र आहे. या चित्रामध्ये त्यांनी काय सांगितले, चित्रकला एकदा हुकूमत मिळवली, की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उत्तम उदाहरण आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट, सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं, की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्व उपयोगी वस्तू तयार असतात. त्याच्या बुटामध्ये अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादामध्ये हा मुलगा पहा ना कसा बसलाय वेडावाकडा. त्याचा चेहरा अगदी गुंतवून टाकणारं हे हास्य चित्र आहे. या चित्रात तोंडावरील भाव त्याचा वेड्यावाकडा झालेला देह इतके अप्रतिम रेखाटले आहेत, की खरंच आपण म्हणू शकतो, की चित्रकला एकदा आपण हुकूम मिळवली, की आपण काही जादू करू शकतो. अशा प्रकारे आपण अनेक आत्तापर्यंत व्यंगचित्रकार बघितले, हास्यचित्रकार बघितले. त्यांचं लहान मुलांच्या चित्राने कसं रेखाटलं आहे, हे सगळं आपण बघितलं. याला आपण सांगू शकतो, की लहान मुलांचं चित्र काढणं किती कठीण गोष्ट आहे आणि कौशल्याचं हे काम आहे. म्हणजेच काय आपण शेवटी काय म्हणू शकतो, की लहान मुलांचा केवळ आकार लहान महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार ते आपण लहान असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण हात मोठे काढले, पाय छोटे काढले, डोळे मोठे काढले, नाक छोटं काढलं, असं दिसून ते लहान मूल लहान वाटणार नाही. हाताची बोटं लहान काढली, की नखे आपोआप लहान होतात. नाकाचा, ओठाचा आकार काढल्यावर कळते, की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेमध्ये असतात. लहान मुलांना दाढी-मिशी नसते. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींची नोंद घेणे आवश्यक आहे. व्यंगचित्र बघताना आणि काढताना देखील. असं आपण या पाठामध्ये बघितलेलं आहे किंवा शिकलेलं आहे. अशा प्रकारे लेखक आपल्या भेटीला या अंतर्गत एकदा मधुकर धर्मापुरीकर यांनी सांगितले होते, की त्यांच्या बैठक खोलीत ते नेहमी व्यंगचित्र लावतात. कोणत्या नेत्याची, देवांची देखावा लावत नाही. का? की त्यांच्या घरी जी मंडळी येतील, त्यांनी त्यांच्या घरी त्यांना हसू यावं.
तर ताण त्यांचा कुठेतरी कमी व्हावा हा त्यामागचा उद्देश. असे मधुकर धर्मापुरीकर होते, की त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून संग्रह करून त्याचा अभ्यास केलेला आहे आणि विद्यार्थ्यांकडून अपेक्षा केलेली आहे, की तुम्ही देखील ही एक वेगळी कला आहे, दृश्य कला आहे व्यंगचित्रकला. ती तुम्ही शिका, आत्मसात करा आणि जीवनाचा आनंद घ्या, असं यात सांगितलेलं आहे. तर बघा आता आपण या पाठात आज काय-काय शिकलो? तर सर्वप्रथम पाहिलं आपण, की हास्यचित्र म्हणजे काय? तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. दुसरं बघितलं आपण, की व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. तिसरं बघितलं, की व्यंगचित्र व हास्यचित्रात फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवण्या हेतू नसतो, तर व्यंगचित्रातून काहीतरी गमतीदार विचार मांडलेला असतो. पुढे आपण बघितलं, की मुलांची हास्यचित्र काढणे सर्वात कठीण गोष्ट आहे. तर व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. त्यावर बघितलं आपण काही व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे विशेषण. त्यात कोण-कोण होतं मग? श्रीधर फडणीस ज्येष्ठ व्यंगचित्रकार, श्याम जोशी मराठीतील चित्रकार, डेव्हिड लँगडन अमेरिकन व्यंगचित्रकार, आर. के. लक्ष्मण जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, रेबर हंगेरियन व्यंगचित्रकार, नॉर्मन थेलवेल ब्रिटिश व्यंगचित्रकार अशा आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास मध्व धर्मापुरीकर यांनी केलेला आहे. एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी इथे विद्यार्थ्यांना आणि सगळ्या वाचकांना दिलेला आहे. अशा प्रकारे आपण या पाठातून पाठ पाठातून मूल्यमापन देखील बघणार आहोत. बघा मूल्यमापनासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये जेव्हा येतो, तेव्हा यावर उतारा विचार देत जात नाही. उतारा नसतो, फक्त प्रश्न असतात. त्यामुळे हा पाठ नीट वाचा, नीट व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला धडा पूर्ण समजेल. त्यावर कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही सुंदरपणे लिहू शकता. बघा प्रश्न पहिला इथे दिलेला आहे, की खालील फरक लिहा. व्यंगचित्र आणि हास्यचित्र यात काय फरक आहे? ते लिहायचं आहे. तर फरक काय बघा आता, की व्यंगचित्रामध्ये हास्याबरोबर काहीतरी गमतीदार विचार मांडलेला असतो आणि हास्यचित्र म्हणजे काय? तर केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो. हा दोघांमधला फरक आहे. दुसरा प्रश्न आहे वैशिष्ट्य लिहा व्यंगचित्रांची. तर 4 वैशिष्ट्य आहेत. पहिलं आहे, की व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. दुसरा आहे केवळ हसवणे हा हेतू नसतो. तिसरा आहे आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं आणि चौथा आहे गमतीदार विचार मांडलेला असतो. प्रश्न तिसरा आहे, की प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतः शब्दात लिहा. आपण आतापर्यंत जी चित्र बघितली त्यातलं कोणतेही चित्र जे तुम्हाला आवडलं असेल, त्याचं निरीक्षण स्वतः तुमच्या दृष्टिकोनाने करा आणि तुम्ही शब्दात त्याचं उत्तर लिहा. तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला धडा समजला असं मला वाटेल. अशा प्रकारे आपण हा आज पाठ अभ्यासला असं म्हणण्यापेक्षा तो पाठाचा आपण आनंद घेतला असं म्हणूया. आणि या तासिकेतून मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि उपस्थित असलेल्या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.